मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा. गुन्हेगारी कमी करा, चुकीची कामं करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, बीड जिल्हा नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्री अजित पवारांचा इशारा. खंडणी मागितल्याचं कानावर आल्यास मकोका लावणार, तथ्य असेल तिथे कारवाई अटळ, बीड जिल्ह्याचा चार्ज घेताच अजित पवारांचा दम. अजितदादांना सर्व पुरावे देऊनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही, कार्यकर्त्यांवर खंडणीचा आरोप असताना मुंडेंवर मकोका का नाही, अंजली दमानी यांचा अजित पवारांना सवाल. जनतेनं मनसेला मतदान केलं पण ते आपल्यापर्यंत आलंच नाही, गायब झालं. राजू पाटलांना अख्ख्या गावामध्ये एकही मत कसं नाही, राज ठाकरेंकडून विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह, ईव्हीएम वर देखील संशय व्यक्त. एक खासदार असणाऱ्या अजितदादांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार येतात. राज ठाकरेंनी विधानसभेतील निकालाचं गणित मांडलं. निकालानंतर महाराष्ट्रामध्ये इतका सन्नाटा कधीच नव्हता. संघाचे लोक देखील मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई. निवडून आलेल्यांना सुद्धा शंका, राज ठाकरेंकडून विधानसभा निकालाची चिरफाड. सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा, हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार. उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपती मुर्मू 2 सभागृहांना संबोधित करणार. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. 13 वर्षांनंतर विराट कोहली रणजी ट्रॉफीच्या मैदानात, चाहत्यांमध्ये मोठा उत्साह. रेल्वेज विरुद्धच्या सामन्यामध्ये विराटच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष.